नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपल्याला एक रोमांचक घटनेसह नवीन वळण पाहायला मिळणार आहे. पुढील भागात नंदिनी जीवा आणि तिच्या फोटो फ्रेममध्ये चर्चा करत असते. ती जीवाला विचारते की तुम्हाला फोटो फ्रेम आवडली का? मात्र जीवाला ती प्रश्न ऐकून अतिशय राग येतो आणि तो तिला उत्तर न देताच तिच्या हातातील उशी घेतो आणि झोपायला जातो. यामुळे नंदिनीला खूपच वाईट वाटू लागते. त्यानंतर आपण पाहतो की काव्य आणि रम्या किचनमध्ये असतात आणि काव्याचा फोन आलेला असतो. तेवढाच रम्या लगेच उचलून काव्याच्या हातात देते. परंतु काव्याला खूपच राग येतो आणि ती रम्याला म्हणते, मी तुला किती वेळा सांगितलं आहे माझ्या फोनला हात लावत जाऊ नकोस. आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि मोबाईलचा पासवर्ड काव्या टाकत असते. तेवढ्यातच रम्या तो पासवर्ड बघते आणि खूपच आनंदित होते. आणि त्यानंतर रम्या वसूला आनंदात जाऊन सांगते की मला काव्याच्या मोबाईलचा पासवर्ड समजला आहे. आता मी त्या मोबाईलमधून आपल्या बऱ्याच काही गोष्टी समजतील. आणि त्यानंतर रम्या ही गुपचूप काव्याच्या मोबाईल घेते व त्यावर पासवर्ड टाकून त्यामध्ये फोटो पाहू लागते. त्याच वेळेस नंदिनीची नजर ही रम्यावर पडते आणि तिला अतिशय राग येतो व ती रम्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेते. आणि त्याच वेळेस आपण पाहतो की जीवा आणि काव्याचा फोटो हा उघड झालेला असतो. परंतु त्या फोटोवर रम्या व नंदिनी दोघींचंही लक्ष जात नाही. आता पुढे येणाऱ्या भागात काव्याच्या मोबाईलमधले जीवा व काव्याचे फोटो नंदिनी पाहणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.